Greetings to you in the mighty name of our Lord and Savior Jesus Christ. आपल्या तारणाऱ्या येशू ख्रिस्तच्या नावामध्ये आम्ही तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहोत. We are so happy that Living in Prophetic Times Ministries is back again to give God's message into your home and into your family. देवाचा संदेश तुमच्या कुटुंबामध्ये पोहोचवण्याची जी देवाने आम्हाला संधी दिली त्याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत. I'm sure that you all are doing good and you all are blessed in the mighty name of Jesus. मला खात्री आहे की तुम्ही सर्व बरे असताल आणि देवाच्या नावामध्ये तुम्ही सर्व बरे असाल आणि चांगले करत असाल काहीतरी. I am so encouraged to discuss some statistics with you. काही स्टॅटिस्टिक्स मला तुमच्या बरोबर डिस्कस करायचे आहेत. And I'm so encouraged and I'm joyful. आणि मी प्रोत्साहित आहे आणि मी खूप आनंदी आहे. The viewership that we received on our Living in Prophetic Times YouTube channel, जे लोक आमचा युट्यूब चॅनल बघत आहे त्यांची संख्या आहे 42. So that means that we are connected to 42 homes across the world. याचा अर्थ असा होतो की 42 कुटुंबाबरोबर आम्ही जुडलेले आहोत. And those 42 families are regularly in touch with us on phone, on WhatsApp, as well as on Facebook and on YouTube as well. आणि ही सर्व कुटुंब जी आहेत व्हॉट्सअप, फेसबुक आणि युट्यूब चॅनलद्वारे आमच्याशी जोडले गेलेले आहेत. So if you haven't subscribed to our YouTube channel, Living in Prophetic Times, and our Facebook page, Living in Prophetic Times, I will encourage you to do so. आणि जर तुम्ही लिव्हिंग इन प्रॉफिटिक टाइम्स याचं युट्यूब चॅनल आणि लिव्हिंग इन प्रॉफिटिक टाइम्स याचं फेसबुक पेज जर तुम्ही लाईक केलं नसेल तर ते तुम्ही करा. यासाठी मी तुम्हाला प्रोत्साहित करीत आहे. As well as I will ask you for one favor, that please share our YouTube channel and the Facebook page with your friends and family. तशीच तुम्हाला एक विनंती मी करतो की तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये आणि तुमच्या कुटुंबियांना देखील हे सांगा की त्यांनी ते युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज जे आहे ते सबस्क्राईब करावं. Another very important thing, and I'm sure that you all will be loving it, that we have 1,187 followers on our Facebook page till now. आणि आम्हाला हे सांगायला खूप आनंद होत आहे की 1187 फॉलोअर्स आहेत आमचे फेसबुक पेजसाठी. The reason why I'm mentioning these statistics is because we love you and we care for you and we want to make sure that we are giving you a personal message from the Word of God. आणि ही गुणसंख्या तुम्हाला सांगण्याचं कारण हे आहे की आम्हाला तुमच्याशी खूप खूप चांगल्या रीतीने जोडले जायचं आहे. So now what we would do is we would firstly start our today's message with a word of prayer. आणि आपण आजच्या संदेशाकडे जायच्या आधी एक प्रार्थनेमध्ये आपण सहभाग घेऊ. हे देव बाप्पा, विशेष करून या समयी बाप्पा तू आमच्या बरोबर आहेस म्हणून तरी व्यक्ती एक देवा तुला लाखो लाख धन्यवाद आणि कोटी कोटी प्रणाम करतो दे बाप्पा. तू आम्हाला ही संधी पुन्हा एकदा दिलीस बाप्पा आणि आमचा संपूर्ण सप्टेंबर महिना तू आशीर्वादित केलास बाप्पा. सर्व कुटुंबांना तू आशीर्वाद दिलास म्हणून आम्ही तुझे आभार मागतो बाप्पा. पुन्हा एकदा बाप्पा तुझा संदेश निर्भीडपणाने सांगण्यासाठी आणि त्या प्रीती खातर दे बाप्पा आम्ही पुन्हा ऑक्टोबरसाठी आलेलो आहोत बाप्पा. म्हणून आम्ही तुझे आभार मागतो दे बाप्पा. आणि या ऑक्टोबरचे सर्व सेशन्स तू तुझ्या हातात घे बाप्पा आणि तुझ्या पवित्र आत्म्याची कृपादृष्टी माझा बंधू अभिषेक आणि माझ्यावर आणि आमच्या सर्व जे प्रेक्षकगण आहे बाप्पा त्या सर्वांवर असावा असं तू कर बाप्पा. हीच लहानशी विनंती तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. I'm so happy that my dear friend and Sister Michelle Ortiz from the USA has sponsored all the episodes for the month of October this year. मला हे सांगताना खूप आनंद होतोय की या वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यासाठी सिस्टर मिशेल ऑर्टिज ज्या आहेत US मधल्या त्यांनी हे स्पॉन्सर केलेले आहे ऑक्टोबर महिना. So, and she is continuously praying for Living in Prophetic Times ministry, she and her entire family. त्या आणि त्यांचं सर्व कुटुंब हे लिव्हिंग इन प्रॉफिटिक टाइम्स मिनिस्ट्रीसाठी सतत प्रार्थनेमध्ये आहेत. What we are learning since the first week of September is what is true love. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून आपण काय शोधण्याचा प्रयत्न करत आहोत की खरी प्रीती म्हणजे नक्की काय आहे. And we have understood that how the world needs the true love. आणि आपल्याला हे समजलेलं आहे की जगाला खऱ्या प्रीतीची कशा रीतीने गरज आहे. We have also understood what the city needs now.
आपण हे देखील पाहिलेलं आहे की सध्या शहराला कशाची गरज आहे. And I've given you an example comparing the two cities, which is my city from where I'm preaching to you right now. That is the city of Pune as well as the city of Corinth. आणि तुम्हाला मी उदाहरण देखील दिलं होतं की करिंथ हे शहर आणि पुणे हे शहर यांमध्ये साम्य काय आहे. And I'm preaching to you live from the city of Pune right now, and this message is coming to you directly into your home through Jesus India TV as well as through the Living in Prophet Times YouTube channel. आणि लिव्हिंग इन प्रॉफिटिक टाइम्स मिनिस्ट्रीज आणि जीजस इंडिया टीव्ही यांच्या चॅनलवरून थेट प्रक्षेपित होत आहे हा भाग. And it is coming directly into your home. आणि ते तुमच्या घरात थेट प्रक्षेपित होत आहे. So it is so wonderful that families are coming forward to sponsor the episodes. आणि ही खूप चांगली गोष्ट आहे की कित्येक कुटुंब आहेत असे की ते पुढे येत आहेत आणि ते स्पॉन्सर करत आहेत. We also learned what is the true characteristics of love. आपण हे पाहिलेले आहे की प्रीतीचे खरे गुण काय आहेत. And while doing that, we have kept a very simple model as 1 Corinthians chapter 13 because we want to honor the word of God, which is the only authority. आणि खऱ्या प्रीतीचं आपण जे उदाहरण बघतो ते पहिले करिंथकरास याचा 13वा अध्याय याच्यातून आपल्याला कळत आहे. And the word of God is the only authority that we at Living in Prophetic Times believe in. आणि देवाचं जे आधिपत्य आहे देवाच्या ज्या वचनामधून त्याच्यातच फक्त लिव्हिंग इन प्रॉफिटिक टाइम मिनिस्ट्रीज त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करतात. And I will ask my dear brother Abhishek to once again read 1 Corinthians chapter 13 verses 4 to 7, but specifically I will ask him to read verse number 7 now. आणि पहिले करिंथकरास याचा 13वा अध्याय याचे 4 ते 7 वचन आपण बघणार आहोत आणि मी 7वं वचन परत एकदा वाचणार आहे. And the 7th verse actually says, आणि 7वे वचन असे म्हणते की ती सर्व काही सहन करते, म्हणजेच प्रीती सर्व काही सहन करते, सर्व काही खरे मान्य सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्वांसंबंधाने धीर धरते. the word of God says that love endures all things. देवाचं वचन आपल्याला असं सांगतं की प्रीती जी आहे ते सर्व काही सहन करते. So if the love endures all things, what we are going to learn today is that love never fails. आणि जर प्रीती सर्व काही जर सहन करते तर आपण आज वचनातून हे पाहणार आहोत की प्रीती कधीही अपयशी होत नाही. Love never fails. प्रीती कधीही अपयशी होत नाही. There is no grade mark system or a report card in love wherein it says that you have passed and I have failed. याची कुठेही गुणवत्ता यादी नाहीये की ज्याच्यावरून आपल्याला कळेल की बाबा तुम्ही याच्यात यशस्वी झाला आहात की अपयशी आहात. Because we are filled with the agape love of our Lord and Savior Jesus Christ, we will always win. आणि कारण देवाच्या खूप मोठ्या अशा भल्या मोठ्या अशा प्रीतीमुळे आपण भरलेले आहोत, यामुळे आपण कधी हारणार नाही किंवा आपण कधी अपयशी होणार नाही. We will always win. आपण नेहमी यशस्वी होऊ. So what are we going to win from? तर आपण कशातून जिंकणार आहोत? As the word of God says, जसं पवित्र शास्त्र सांगते that the Holy Spirit, पवित्र आत्मा, once we are filled with His agape love, जेव्हा आपण त्याच्या खूप भल्या मोठ्या अशा प्रीतीने भरून जातो, so once we are filled with His agape love, जेव्हा आपण त्याच्या खूप अशा भल्या मोठ्या प्रीतीने किंवा अगापे प्रीतीने आपण जेव्हा भरून जातो, we will be able to learn to bear all things. तर आपण सर्व गोष्टी आपण सहन करू शकतो. We will be able to bear each other's burdens. एकमेकांची आपण ओझी वाहू शकतो. If we are filled with the agape love of our Lord and Savior Jesus Christ, then the husband will be able to bear the burden of his wife. आणि जर आपण येशू ख्रिस्ताच्या प्रीतीने जर आपण भरलेले असो, अगापे अशा प्रीतीने जर भरलेले असो, तर नवरा बायको एकमेकांची ओझी वाहू शकतात. And if the husband is able to bear the burden of his wife, and the same way the wife is able to bear the burden of the husband, then the love in the family will never fail. आणि जर नवरा जर त्याच्या पत्नीचे किंवा पती जर त्याच्या पत्नीचे ओझे वाहू शकतो आणि जर पत्नी जर त्याच्या पतीचे ओझे वाहू शकती, तर त्यांच्यामधली प्रीती कधीही अपयशी होणार नाही. I'm sure that you know about it, that the reason that the husband and wife come together in covenant love because they believe
that their love will never end. आणि पती आणि पत्नी हे एका करारामध्ये या करिता येतात की त्यांना माहिती आहे की त्यांच्यामधली जी प्रीती आहे ती कधीही संपणार नाही. How will that happen? How will that love not end? Because that family is filled with the agape love of the Lord Jesus Christ. आणि ते तसं का होणार नाहीये? कारण त्याचं कारण असं आहे की ती प्रीती कधीच संपू शकत नाही, कारण त्यांच्यामध्ये देखील देवाची प्रीती आहे. Are you filled with the agape love of our Lord and Savior Jesus Christ? देवाच्या प्रीतीमध्ये तुम्ही देखील भरलेले आहात का? Are you able to bear each other's burdens? तुम्ही एकमेकांची ओझी वाहू शकता का? Are you able to endure all things? सर्व काही सहन करू शकता का? Are you able to endure the insults which are given to you at a workplace and still be quiet and just pray for the people who envy you? आणि जे लोक तुमचे हेवा करतात तुमच्या कामाच्या ठिकाणी, त्यांच्याबद्दल कुठल्याही प्रकारचा हेवा न करता, कुठल्याही प्रकारची शत्रुता न बाळगता तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करू शकता का? Are you doing that? तुम्ही ते करत आहात का? If you are able to do that, then you will understand the true essence of true love. आणि जर ते तुम्ही तसे करत असाल तर तुम्हाला खरं त्याचं उदाहरण त्यातून कळेल, खऱ्या प्रीतीचं. Today's message is going to be a very, very practical message that I want to encourage you as we have been discussing for the last 4 weeks and today being the 5th week, that the true characteristics of love which are mentioned in 1 Corinthians chapter 13 verses 4 to 7. आणि जे गेल्या 4 आठवड्यात जे आपण बघितलं आहे, खऱ्या प्रीतीचे जे गुण काय आहेत ते जे बघितलेले आहेत, त्याचेच एक अजून पुढची एक पायरी म्हणून आपण आज बघणार आहोत 7व्या वचनामध्ये. What we have understood is from 1 Corinthians chapter 13 verses 4 to 7. आणि पहिले करिन्थकरास याचा 13वा अध्याय आणि 4 ते 7वे वचन याच्यातून आपल्याला काय समजले आहे? The word 7th verse says that hopes all things. That means that love hopes all things. आणि 7व्या वचनातून आपल्याला असं कळतं की प्रीती जी आहे ती सगळ्या गोष्टींची आशा धरते. The hope in the love is never failed. प्रीतीमधली जी आशा आहे ती कधी संपत नाही किंवा अयशस्वी होत नाही. Whatever difficult circumstances that you are going through right now, if you are facing any sickness challenges, कुठलेही जर तुम्हाला त्रास होत असतील, वेदना होत असतील, if you are on your death bed right now, आणि तुम्ही मरणाच्या खाटेवर असाल, and you are a symptomatic COVID positive, आणि तुम्हाला असे देखील असेल की तुम्ही पॉझिटिव्ह असू शकता कोरोनापासून, might be that the doctors have told your family that you are counting your last breath of your life, you will die any moment. आणि जे डॉक्टर आहेत, वैद्य आहेत, ते असं त्यांनी तुम्हाला सांगितलं असेल की तुम्ही शेवटच्या घटकेत आहात किंवा शेवटचे काही तुमचे श्वास बाकी आहेत. As I'm preaching this word to you right now, I can envision a person lying on his deathbed who is watching this episode in the hospital room right now, and I want to speak to that person right now that Jesus loves you. आणि कोणी आता मृत्यूशय्येवर असेल त्याशी पवित्र आत्म्याने मला ते सुचवलेले आहे की त्याशी ते मला आता बोलायचे आहे, आणि त्याशी मी हे सांगायचा प्रयत्न करत आहोत की खरी प्रीती काय आहे. I am filled with the Spirit of the Lord because I can see in a vision that there is a person who is lying down in the hospital, who is counting the last breath of his life, and the Lord says that Jesus loves you. आणि जो कोणी तो मृत्यूशय्येवर असणारी ती जी व्यक्ती आहे त्याबद्दल मला पवित्र आत्मा असं सांगत आहे की ती शेवटची घटकेत आहे, आणि त्याला मी सांगू इच्छितो की देवाची जी प्रीती आहे ती खरी प्रीती आहे. And I can see that the person, that beloved brother of mine, I can see that it's a brother, that he is looking into the television and he is wanting to know what is a true love. आणि मला हे देखील कळत आहे की ती जी व्यक्ती आहे ती एक बंधू आहे, आणि ती खरं जी प्रीती आहे त्याचा तो हा भाग बघत आहे. So as I told you that we are going to learn some practical steps of true love. आणि नक्की खरी प्रीती म्हणजे काय आहे हे आपण बघणार आहोत. I will ask my dear brother Abhishek to open the book of Galatians chapter number 5 verses 22 and 23. आणि गलतीकारास याचा 5वा अध्याय आणि 22वे वचन आणि 23वे वचन आपण पाहणार आहोत. That is the practical steps of true love which I encourage you and myself to go ahead and follow. In Galatians chapter 5 verses 22 and 23, it talks about the fruit of the Spirit. आणि गलतीकारास याचा
जो 5वा अध्याय आहे 22वे वचन जे आहे त्यात आपल्याला कळतं आहे की त्याची जी फळे आहेत काय आहेत, खरी प्रीतीची फळे काय आहेत ते कळते आपल्याला. The fruit of the Holy Spirit. पवित्र आत्म्याचे जे आहेत त्याची फळे काय आहेत. So if you read that list, there are total 9 points. आणि जर ते तुम्ही वाचले तर त्यात टोटल पूर्णपणे जे आहेत ते 9 पॉइंट्स आहेत. However, the first one, which is love. तरी देखील त्यामध्ये प्रथम जी आहे ती आहे प्रीती. Love covers all the other remaining 8 points as well. आणि प्रीती जे आहे ते उरलेले 8 जे पॉइंट्स आहेत त्याचा संदर्भ देत आहे. So let us do some practical steps. आणि आपण काही गोष्टी करू आता, Some practical steps. काही प्रॅक्टिकल गोष्टी. I will ask you to take a pen and paper, मी तुम्हाला एक पेन आणि एक पेपर घ्यायला सांगतो. and on that paper write down these 9 points or the 9 fruit of the Spirit. आणि पवित्र आत्म्याची जी फळे आहेत ती तुम्ही 9 जी आहेत ती नमूद करून घ्यावी. And you keep that page of the paper into your pocket or into your purse if ladies are watching this episode. आणि तो जो पेपर आहे त्याचे 9 जे तुम्ही मुद्दे जे नमूद करताल ते जे तुम्ही ते फोल्ड करून तुमच्या खिशामध्ये ते नंतर ठेवून द्या. The 9 points which say, जे 9 but the fruit of the Spirit is love. 22वे वचन, राईट. Yes. आमच्याद्वारे निष्पन्न होणारी फळे प्रीती, Joy, आनंद, peace, शांती, long suffering, सहनशीलता, kindness, ममता, goodness, चांगुलपणा, faithfulness, विश्वासूपणा, gentleness, सौम्यता, self-control. इंद्रियमन. If you are walking into your workplace, जर तुम्ही तुमच्या कामामध्ये चालत असाल, nowadays most of our Christian families, especially the youth, work into the BPOs. आज किती देखील तरुण असे आपल्या कुटुंबामध्ये असे आहेत किंवा ख्रिस्ती समाजामध्ये असे आहेत जे बीपीओ मध्ये काम करत आहेत. They are working in IT industries. ते आयटी इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. So as soon as you swipe into your work, आणि जसे तुम्ही तुमच्या कामामध्ये एंटर करता, because it's a paperless policy, so you might not be allowed to carry paper, but before you do that, just take out the chit in your pocket and read those 9 points. आणि तुमच्या कामामध्ये तुम्ही पदार्पण करायच्या आधी ते एक काम करा की तो जो पेपर आहे त्यात जे 9 मुद्दे होते ते तुम्ही एकदा वाचून घ्या, कारण आतमध्ये तुम्हाला एखाद्या वेळेस ते पेपर न्यायची परवानगी नसेल. Once you do that, you will understand that are you living those true fruit of the Holy Spirit in your workplace. आणि ते वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की तुमची जिथं कार्य पद्धती आहेत किंवा तुम्ही जिथे काम करताय तिथे त्याची फळे दिसत आहेत का तुम्हाला. Another practical step that I would like to encourage you, आणखीन एक प्रॅक्टिकल जी गोष्ट आहे ती तुम्हाला सांगण्यासाठी मी प्रोत्साहित करतो. I can see right now in a vision that there is a husband and a wife as in a couple who are talking to each other. मी असे पाहत आहे की एक जे आहे जोडपं आहे, नवरा आणि बायको, ते एकमेकांशी बोलत आहे, पती आणि पत्नी एकमेकांशी बोलत आहेत. But it's not a normal conversation. It is an argument. ते एक साधं संभाषण नाहीये, तर तो एक वाद आहे. And they are arguing about the daily chores of life. आणि दैनंदिन ज्या गोष्टी आहेत ज्या करतो आपण त्याबद्दल ते लोक वाद घालत आहेत. So what I would encourage you right now, आणि मी तुम्हाला काय प्रोत्साहित करायची इच्छा to प्रकट take करत आहे. some practical steps boldly in the name of Jesus. आणि स्पष्टपणे येशूच्या नावामध्ये मी तुम्हाला ते पाऊल उचलण्याची तुम्हाला प्रोत्साहित करतो. My dear sister, माझ्या बहिणी, if your husband is at workplace, जेव्हा तुझा पती कामामध्ये असतो or if he is at his business opportunity, कुठल्याही त्याला एक व्यवसायाची त्याला संधी मिळते, तेव्हा you go down on your knees at your home and pray for that deal to be a success or his work day to be a blessing. आणि त्या पत्नीला देखील मी एक आवाहन करू इच्छितो की तिने तिच्या गुडघ्यावर बसून प्रार्थना करावी तिच्या पतीसाठी की ते त्याचं जे काम आहे, त्याची जी दिनचर्या आहे, ती जी संधी त्याला भेटली आहे ती यशस्वी व्हावी. I am speaking to my brother in Christ. जो बंधू आहे त्याला मी, ख्रिस्तामधला जो माझा बंधू आहे त्याला मी हे प्रोत्साहित करतो. If you are at your workplace right now, जर तू तुझ्या कामामध्ये असशील and if your wife is there at your home
and she is cooking for your family and she is looking after the well-being of your family, जर तुमची पत्नी आता घरी आहे आणि ती आता घरच्या गोष्टींकडे लक्ष देत आहे, तुमच्या लेकरांकडे लक्ष देत आहे and she is cooking for you wonderful meals, आणि तुमच्यासाठी खूप असे स्वाद आणि व्यंजन अशी बनवत आहे, I will encourage you one important thing. एक गोष्ट मी तुला प्रोत्साहित करू इच्छितो. Remove that 5 minutes of your precious time at work तर तुझ्या कामामधील जो 5 मिनिटाचा जो वेळ आहे तो तू कृपया कडून काढ तिच्यासाठी and just give a call to your beloved wife आणि तुझ्या पत्नीला तू कॉल कर and just say that in Jesus' name how much you love her. आणि तिला ते सांग की येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तू किती तिला तू प्रेम करतोस किंवा किती तुझी तिच्यावर प्रीती आहे. And thank her for bringing her into your life by God. आणि तिला धन्यवाद देऊन देखील सांग की देवानी कशा रीतीने तिला तुझ्या आयुष्यामध्ये आणली आणि तू किती त्याच्याबद्दल आभारी आणि धन्यवादित झाला आहे. Nowadays, the husband and wife, they are so much into the social media world, they do not have time and an opportunity to pray for each other. आणि आजचे जे पती आणि पत्नी आहेत ते सोशल मीडियामध्ये एवढे व्यस्त असतात की त्यांना एकमेकांसाठी बोलण्यासाठी देखील थोडा देखील वेळ नसतो त्यांच्याकडे. Can I encourage you to take that 1 minute at least? तर मी तुम्हाला एक प्रोत्साहित करू शकतो का की तुम्ही तो 1 मिनिट फक्त त्यांना देऊ शकता. In that 1 minute, just over the phone or through WhatsApp, just pray for each other. आणि त्या 1 मिनिटामध्ये फोनद्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे तुम्ही एकमेकांसाठी प्रार्थना करा. Why don't the husband and wife use social media to pray for each other? आणि त्या सोशल मीडियाचा पती आणि पत्नी यासाठी का वापर करत नाही की एकमेकांना सांगायला की मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे, तुमच्यावर प्रीती करत आहे. Am I talking to some young friends or children right now? काही लहान व्यक्ती आहेत किंवा लहान मुलं आहेत आणि तरुण मुलं आहेत यांच्याशी मी बोलत आहे का? I would love to tell you that the only model of encouragement and inspiration in your life is the Holy Word of God. आणि फक्त कुठून तुम्हाला जर एखादी गोष्ट करण्यासाठी प्रोत्साहन मिळत असेल तर ते आहे की फक्त तुम्ही देवाच्या वचनातून ती प्रोत्साहन मिळवू शकता. As you are approaching your teenage and your adulthood, आणि तुम्ही जेव्हा तुमचे वयोगट जसा तुमचा बदलत आहे आणि जसे तुम्ही वाढत आहात, as well as you're being an adult now, आणि तुम्ही मोठे होत आहात, I would like to encourage you one very important thing. एक खूप चांगल्या गोष्टीसाठी मी तुम्हाला प्रोत्साहन देऊ इच्छितो. Let the world and the devil not fool you. आणि हे जग आणि सैतान तुम्हाला येड्यात काढू नये म्हणून मी तुम्हाला सांगतो. The Word of God has all the answers to your problems. तुमचे कुठलेही त्रास असतील, कुठलेही तुमचे प्रॉब्लेम्स असतील, वेदना असतील, यांच्यावर सगळी उत्तरं जी आहेत ती तुम्हाला पवित्र शास्त्रामध्ये मिळतील. I would encourage the young friends to call us. जे तरुण मंडळी आहेत त्यांना मी प्रोत्साहित करतो की त्यांनी आम्हाला कॉल करावा. Once they call us and discuss with us what challenges and problems they face, and believe me, we will maintain that confidentiality so that we will only pray for them and counsel them from the Holy Word of God. आणि जे लोक आम्हाला कॉल करतील हे त्यांना आम्ही सांगू इच्छितो की तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते दुसऱ्या कोणालाही सांगितले जाणार नाही, ते फक्त आमच्यामध्येच असतील आणि तुमच्यामध्येच असतील. And I will surely tell you, आणि मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो, the second call will be a call of testimony from you. आणि दुसरा जो तुम्ही आम्हाला कॉल करताल तो एका साक्षीसाठी असेल. Are there any individuals or families who want to share their testimony that how Living in Prophetic Times Ministries has come forward to be a blessing to your home? आणि तुमच्यामधील असे कोणी असेल की लिव्हिंग इन प्रॉफिटिक मिनिस्ट्रीज मुळे तुमच्यासाठी कुठली तरी साक्ष तयार झालेली आहे. I would encourage you to share it with us on phone call or WhatsApp, Facebook or email. आणि ईमेलमध्ये किंवा फेसबुकद्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे हे तुम्ही आम्हाला सांगा की तुमच्यामध्ये काय बदल झाला आहे. I would love to pray for you. तुमच्यासाठी मी प्रार्थना करू इच्छितो. हे दे बाप्पा, पुन्हा एकदा तू आम्हाला ही संधी दिलीस बाप्पा, की तुझी प्रीती किती महान आहे, तुझ्या प्रीतीचा सागर किती मोठा आहे बाप्पा, हे समजण्यासाठी बाप्पा आम्ही वर्षानुवर्ष त्यामध्ये आम्ही व्यतीत करू शकतो दे बाप्पा. आणि आम्हाला ते आवडेल बाप्पा तुझी प्रीती अजून समजण्यासाठी, त्या प्रीतीच्या सागरामध्ये वाहत राहण्यासाठी दे बाप्पा. आम्हाला तू मदत करतोस बाप्पा, म्हणून आम्ही तुझे आभार मागतो बाप्पा. माझे बघणारे सर्व बंधू आणि भगिनी बाप्पा,
माझे सर्व लहान मित्र बाप्पा, सर्व तरुण मित्र बाप्पा, त्या प्रत्येकावर तू या पवित्र आत्म्याची कृपा दृष्टी व्हावी असं तू कर बाप्पा. आणि प्रभू येशू ख्रिस्ता, तू तुझं अनमोल असं रक्त जे कालवरीच्या वधस्तंभावर सांडलंस दे बाप्पा, त्या रक्ताचा ओघ आणि सिंचन बाप्पा त्या सर्व कुटुंबावर व्हावा असं तू कर बाप्पा. आणि जसं तू मला त्या दृष्टांतामध्ये दाखवलंस दे बाप्पा, जो माझा बंधू त्या मृत्यूच्या ह्याच्या दरीतून जात आहे बाप्पा, त्या व्यक्तीसाठी बाप्पा, त्या माझ्या बंधूसाठी बाप्पा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने त्याला या क्षणाला तू बरा करणारा परमेश्वर आहेस म्हणून आम्ही तुझे आभार मागतो बाप्पा. आणि त्या बंधूकडून साक्षीसाठी आम्हाला फोन येणार आहे हा माझा विश्वास आहे बाप्पा. म्हणून तू करणारा परमेश्वर आहेस म्हणून आम्ही तुझे धन्यवाद करतो. हीच लहानशी विनंती तारणाऱ्या येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन आणि आमेन.